नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण गेली इतके दिवस झाले आपण वाट पाहतोय की कल्पनाने सायलीचा स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी अर्जुन, अस्मिता, त्याचबरोबर प्रताप हे सगळेजण अगदी त्यांनी कामगिरी सुरू केलेली आहे. ती म्हणजेच की काहीही झालं तरीही त्यांनी ठरवलेलं असतं की कल्पनाने सायलीला माफ केलं पाहिजे, सायलीचा स्वीकार केला पाहिजे. पण आता तो मुहूर्त आलेला आहे, तो म्हणजे बाप्पाच्या आगमनाचा. बाप्पाच्या आगमना दिवशी आता सायलीला कल्पना माफ करणार आहे, त्याचबरोबर सायलीचा स्वीकार करणार आहे, तिला घरच्या मोठ्या सुनेचा हक्क देणार आहे. आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी घडणार आहेत. त्या म्हणजे की अर्जुन आता म्हणतो की सायलीच्या खऱ्या आईबाबांनाही मला तिला मिळवून द्यायचं आहे. म्हणून अर्जुन जेव्हा आश्रमात जाणार आहे तेव्हा तिथे गेल्यानंतर त्याच्या समोर जे सत्य येणार आहे ते मात्र पाहण्यासारखं असणार आहे. ज्याचा विचार कोणी कधीच केलेला नाही असं सत्य अर्जुनच्या समोर येणार आहे. कारण स्वप्नातही कधी विचार केला नव्हता अशी गोष्ट घडणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता सायली बाप्पाची पूजा करत असते. सगळेजण आता खूप खुश असतात, छान नटलेले असतात. घरातलं वातावरण खूप आनंदमय असतं, खूप छान असतं सगळं, सगळेजण खुश असतात. आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा मोरया असं म्हणत सगळेजण बाप्पाची पूजा करत असतात. पण अस्मिता मात्र आता ही संधी सोडत नाही. कारण अस्मिताने ठरवलेलंच आहे की काही झालं तरी सायलीला टॉर्चर करत राहायचं. सायलीला बिचारीला वाईटसुद्धा वाटत असतं. पण आता घडतं असं की अस्मिता सायलीला म्हणू लागते की काय ग सायली, म्हणजे तू इथं आता उभी आहेस, पूजा करत आहे, ही कोणत्या हक्काने करतेस ग? कुणी दिला तुला अधिकार हा? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ती ओरडून म्हणत असते की सांग ना कोणत्या हक्काने ही पूजा करते, तुझं काय चाललंय नक्की? असं जेव्हा इकडे ती बोलत असते की तुला अधिकारच नाही आहे इथे पूजा करण्याचा, कारण हा सुभेदारांच्या घरचा गणपती आहे आणि इकडे तुला कुणी दिलेला आहे अधिकार, हे सगळं ती बोलत असते. आणि सगळेजण तिथं असतात. त्याचबरोबर आता पाठीमागून आवाज येतो, हो करते ती, या घरच्या मोठ्या सुनेच्या हक्काने, या घरच्या मोठ्या सुनेच्या अधिकाराने ती पूजा करत आहे. आणि तेव्हा मात्र कल्पना बोललेली असते. कल्पना हे सगळं बोलते म्हणजे अर्जुनची जी आयडिया होती की मम्मा स्वतः सायलीला बोलत नाही, पण तिला माहिती आहे की सायलीला जर कोणी वाईट साईड बोललं तर तिला मात्र राग येतो. ही आयडिया वर्क झालेली असते. आणि अर्जुनच्या म्हणण्याप्रमाणे आता रिझल्ट मिळालेला असतो. कल्पना तिथं पुढे येते आणि म्हणते की हो करते ती हक्क आणि अधिकार, म्हणजे या घरची मोठी सून, या घरची ती मोठी सून आहे, या अधिकाराने ती पूजा करत आहे, या घरच्या मोठ्या सुनेच्या अधिकाराने ती सर्व काही करत आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की काय झालं, म्हणजे अचानक कल्पना असं का बोलायला लागलेली आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि सगळेजण पाहत असतात. कल्पना म्हणते की हो अगदी या घरच्या सुनेच्या, मोठ्या सुनेच्या हक्काने ती पूजा करणार आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात ठेव तू अस्मिता, ती म्हणजेच जोडीनं ती पूजा करणार आहे. आणि असं म्हणत आता कल्पना पुढे आलेली आहे. आणि कल्पना जेव्हा बोलत असते तेव्हा सगळेजण पाहत असतात. ती पुढे येते आणि सगळ्यांच्या समोर तिथं बोलू लागते. ती सांगू लागते की हो आज ती जोडीनं पूजा करणार आहे, म्हणजेच सुभेदारांच्या घरच्या बाप्पाची पूजा आता सायली आणि अर्जुन जोडीनं करणार आहेत. हे सुद्धा कल्पनाने जाहीर केलेलं असतं. आणि तो पूजेचा मान सायली आणि अर्जुन या दोघांनाही दिलेला असतो. तेव्हा मात्र सगळेजण तिथं पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय, कारण अशा पद्धतीनं गोष्टी होतील असं कोणालाच वाटलेलं नव्हतं. परंतु आता मात्र हे घडत असतं आणि सगळेजण मात्र पाहतच असतात. कारण इथे प्रतिमाला, सुमनला, रविराजला, प्रतापला सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. त्याचबरोबर अस्मिताला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. सगळेजण पाहत आहेत. आणि तेव्हा अस्मिता म्हणत असते कसं आहे, भारी आहे ना, असं ती इकडे प्रतिमाला करत असते. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की हो खरंच खूप मोठी गोष्ट घडलेली आहे असं प्रतिमाचं सुद्धा म्हणणं असतं. आणि मग कल्पना पुढे येते, अर्जुन सायलीला दोघांनाही जवळ घेते आणि मग
त्यांच्या दोघांची तिथे गाठ बांधते, म्हणजे सायलीच्या पदराला अर्जुनचं जे उपकरण असतं त्याची गाठ बांधते आणि तिथे त्या दोघांना एकत्र पूजा करायला सांगते. म्हणजे खऱ्या अर्थाने बाप्पाच्या आगमना दिवशी आता सायली अर्जुनच्या सुखी संसाराला, त्याचबरोबर सायलीच्या आयुष्यातील आनंद परत आलेला आहे. तिची यशोदा माता म्हणजे यशोदा आई तिला पुन्हा मिळालेली आहे. या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. हे सगळं ज्या पद्धतीने घडलेलं आहे ते मात्र खूपच जबरदस्त असं आहे, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर बाप्पाची पूजा आता अर्जुन आणि सायली मनोभावे करत असतात आणि इकडे अर्जुन मात्र म्हणत असतो की फायनली ही आई तर मी सायलीला मिळवून दिलेली आहे. तिची म्हणजे सायलीच्या आयुष्यातला आनंद आहे तो पुन्हा आणून दिलेला आहे असं अर्जुनचं बोलणं असतं. कल्पना मात्र खुश असते. अर्जुन आणि सायली दोघांनाही ती जवळ घेते, दोघांशी प्रेमाने बोलत असते. कितीतरी दिवसांनंतर सायलीच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो अगदी निखळ आनंद आपल्याला पाहायला मिळतो, कारण ती मात्र या कल्पनाच्या प्रेमासाठी, मायेसाठी हसूसलेली होती आणि ते प्रेम, ती माया तिला फायनली मिळालेली असते आणि त्यामुळंच सायली जाम खुश झालेली असते. अर्जुन आणि सायली आता मनोभावे बाप्पाची पूजा करतात, आरती करतात आणि खऱ्या अर्थाने आता अर्जुन हा खुश झालेला असतो. ते जे सुख आहे ते अर्जुनला मिळत असतं, अर्जुनला खूप भारी वाटत असतं आणि अर्जुन मात्र हे सगळं मनापासून करत असतो. आता अर्जुनने ठरवलेलं असतं की सायलीला आता ही आई तर मी मिळवून दिलेली आहे, पण तिची खरी आई आहे, खऱ्या आईबाबांपर्यंत सुद्धा मी पोहोचणार आहे असं म्हणत अर्जुन आश्रमात येतो. आश्रमात आल्यानंतर कपाटामध्ये शोधाशोध करू लागतो, कारण कुसुमताईने अर्जुनला सांगितलेलं असतं की हो, मधुभाऊंनी सगळ्या मुलांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, ती गाठोडी आहेत, ती आश्रमात ठेवलेली आहेत, एका कपाटात आहेत. म्हणजे कोणीही आश्रमात आलं, लहान मुलं असेल तर त्याचा फोटो काढलेला असायचा आणि त्याचं सगळं साहित्य एका गाठोड्यामधून बांधून ठेवलं जायचं. जसं की ती गाठोडी पोलीस स्टेशनमध्ये जमा होती तेव्हा सुद्धा अर्जुनने त्या गाठोड्यांचा शोध घेतलेला होता आणि आताही अर्जुन त्या गाठोड्यांचा शोध घेत असतो. परंतु अर्जुनला तिथे गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे ती गाठोडी जी आहे ती गाठोडी तिथं नाही, तर त्या गाठोड्यांमध्ये त्याला एक जाणवतं, ते म्हणजे तिथे प्रिया आणि सायली या दोघींचंही गाठोडं तिथं नाही. तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की असं कसं होऊ शकतं, सायली आणि तन्वी या दोघींचंच गाठोडं इथं कसं काही नाहीये, सगळ्यांची गाठोडी इथं आहेत आणि मग या दोघींचं गाठोडं कुठं गेलेलं आहे, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की हे कसं शक्य आहे, हे गाठोडं इथंच असायला हवं होतं. अर्जुन या गोष्टींचा विचार करू लागलेला असतो, कारण गाठोडी तर इथं दोन्ही दिसत आहेत, मग काय झालं हा प्रश्न त्याचा असतो, कारण ते गाठोडं तर इथे असायलाच हवं होतं आणि ते गाठोडं काही आत्ता त्याला सापडत नसतं. त्यामुळं अर्जुन त्याच गोष्टींचा आता विचार करू लागलेला असतो आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे ज्यामुळं हे गाठोडं आता सापडत नाही. आता मात्र इकडे अर्जुन तर बाहेर गेलेला आहे, त्याने सांगितलेलं असतं की मीटिंग आहे म्हणून बाहेर गेलोय आणि आता मात्र सुभेदारांच्या घरी आता मोदक बनवण्याचं काम सुरू झालेलं असतं. रविराज सुद्धा तिथं आलेले असतात आणि ते सुद्धा जाम खुश झालेले असतात आणि मग सगळेजण तिथं असतात आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता अर्जुन खुश असतो, बाप्पा आलेला आहे. सायली जास्त खुश झालेली असते, तिचं सुख तिला परत मिळालेलं असतं आणि मग इकडे सायली आणि रविराज बाप्पाच्या समोर असतात. सायलीला आठवत असतं, सायलीला ते जाणवतं, सायलीने आता जे मोदक बनवलेले असतात ते मोदक आणि प्रतिमाने बनवलेले मोदक जे मागच्या वर्षी आपण म्हणालेलं होतं ते, आणि त्याचबरोबर सायलीने सुद्धा सांज्याची पोळी केलेली असते बाप्पाच्या नैवेद्यासाठी. मग रविराज एका बाजूला जाऊन उभे राहतात, ते विचार करत असतात. ते म्हणत असतात की प्रतिमा, मला एक कळत नाहीये, म्हणजे मला सांग की सायलीला कसं माहिती की तू सांज्याची पोळी करायची बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस, म्हणजे हे सगळं काय आहे. त्याचबरोबर मोदक सुद्धा बघ, तिनं बनवलेले मोदक आणि तू बनवलेले मोदक अगदी सेम टू सेम, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. म्हणजे रांगोळी काढण्याची पद्धत असू दे, आता ताजी ताजी फुलं आणलेली असू दे, या सगळ्या गोष्टी जसं तू करायचीस ना तशाच गोष्टी ते सायलीकडून केल्या जात आहेत आणि हे सगळं जे काही घडत आहे ते फक्त आणि फक्त मला एक कळत नाहीये की या सगळ्या मागे काय कारण आहे, हे असं कसं काय घडत असेल, हा प्रश्न मात्र अर्जुनला पडलेला असतो आणि त्यासोबतच अर्जुन मात्र विचार करत असतो. अर्जुन म्हणत असतो की नाही, काहीतरी अशी गोष्ट आहे जी माझ्याकडून मिस होतीये, कारण मला असं वाटत आहे की नाही, मी कुठंतरी काहीतरी चुकतोय असं अर्जुनलाही वाटत असतं. इकडे अस्मिता मात्र खुश असते. अस्मिता म्हणत असते की
या सगळ्याचं क्रेडिट सगळेजण स्वतःलाच घेत आहेत. मला कोणी त्याचं क्रेडिट देते का? मी एवढं सगळं केलेलं आहे, मी एवढ्या सगळ्या गोष्टी करत होते, असं अस्मिता स्वतःला म्हणून घेत असते. सगळेजण मात्र पाहत असतात, सगळेजण म्हणत असतात की काय हे अस्मिता. आणि अस्मिता लहान मुलांसारखी वागत असते याबद्दल सगळ्यांनाच माहिती असतं. म्हणजे अस्मिता अगदी लहानच आहे, सगळ्यांसाठी अजून ही अस्मिता शेंडफळ आहे. म्हणजे अस्मिताला आता बाळ होणार आहे तरी सुद्धा अस्मिता लहानच आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सगळेजण खुश तर असतात, पण त्याचबरोबर इकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि इकडे रविराज आणि प्रतिमा यांच्या डोक्यातले विचार मात्र थांबत नसतात. पण त्याच वेळी अश्विन म्हणत असतो की हे सगळेजण आनंद सेलिब्रेट करत आहेत, पण माझी तन्वी तिथे जेलमध्ये आहे त्याचे यांना कोणालाही काहीही वाटत नाही. माझ्या तन्वीच्या आयुष्यात जे दुःख आलेलं आहे ते यांच्यामुळे आलेलं आहे आणि तरी सुद्धा हे सगळेजण इथं आनंदात आहेत आणि मी यांच्या आनंदात सामील व्हायचे नाही, मुळीच नाही, असं म्हणत तो आरडाओरडा करत असतो की तुमचं जे काय चाललंय ना हे सगळं, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. मम्मा तुझं मला अजिबात वागणं पटलेलं नाहीये. त्यांनी चूक केलेली होती तर त्यांना तू माफ केलेला आहे आणि तन्वीनं चूक केली तर तुला तन्वीला माफ नाही करायचं. तन्वी खोटं बोलली तर तिला लगेच तुम्ही जेलमध्ये पाठवलं का? दादाला आणि सायलीला तुम्ही पाठवलं का हिला जेलमध्ये? नाही, माझ्या तन्वीची चूक आहे तर तिला जेलमध्ये पाठवण्यापर्यंत तुमच्या सगळ्यांचं चालतंय आणि तन्वीच्या बाबतीत हे सगळं असं घडतंय असं तो बोलत असतो. म्हणजे विचित्रासारखा तो वागत असतो. त्याला लक्षात येत नसतं की आपण काय बोलतोय, काय बघतोय, या गोष्टी त्याच्या लक्षातच येत नसतात. त्याचं मात्र वागणं विचित्रच चाललेलं असतं. त्यानंतर आता संध्याकाळची आरती असते. पुन्हा आता रविराज, प्रतिमा सगळेजण तिथं आलेले असतात आणि मग रविराज, सायली आणि प्रतिमा हे तिघजण मिळून बाप्पाची आरती करतात. कारण सुभेदारांच्या घरी पहिल्यापासून बाप्पाची आरती हे रविराज, तन्वी आणि त्याचबरोबर प्रतिमा करायची हे ठरलेलं असायचं. म्हणून रविराज आत्ता सायलीला बोलवतात. मागच्या वर्षी सुद्धा ते म्हणतात की हो, मागच्या वर्षी सुद्धा आपण अशाच पद्धतीने आरती केलेली होती आणि आत्ताही आपण तीच करत आहोत असं रविराज यांचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि सायली सुद्धा खुश झालेली असते, त्याचबरोबर अस्मिता सगळेजण खुश असतात. पण आता इकडे अर्जुनच्या डोक्यातले विचार काही थांबत नसतात. अर्जुन म्हणत असतो की नक्की काय करू. आता अर्जुन तिथे कुसुमताईला विचारतो. कुसुमताई म्हणते की मला एवढंच माहिती होतं की इथं मधुभाऊंनी गाठोडे ठेवलेले आहेत, त्याचबरोबर हे गाठोडं. मग आता त्याच्या लक्षात येतं की गाठोडं एक जे होतं ते मला सिनियरने सांगितलं होतं की प्रियाने ते गाठोडं दाखवलेलं होतं, म्हणजे प्रिया तिचं गाठोडं घेऊन गेलेले आहे. ऑब्विसली ते गाठोडं तिच्याकडे असणार आहे. मग अर्जुन आता ठरवतो की प्रियाचं गाठोडं जे तिच्याकडे आहे त्याचा आपण शोध घेऊया असं अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि अर्जुन त्या पद्धतीने आता कामगिरी सुरू करत असतो. कारण अर्जुनला माहिती असतं की काहीही झालं तरीही आता या सगळ्या गोष्टींचा शोध आपल्याला घ्यावाच लागणार आहे हे मात्र अर्जुनच्या डोक्यात असतं आणि अर्जुनने त्या पद्धतीने ठरवलेलं सुद्धा असतं. इकडे अश्विनची मात्र खूपच तिळपापड होत असतो. हे सगळे आनंदात राहत आहेत. माझी बायको माझ्यासोबत नाहीये, माझी तन्वी माझ्यासोबत नाहीये आणि माझी तन्वी जर कुठे असेल तर तिला मला शोधावं लागणार आहे. या सगळ्यांनी मिळून माझ्या तन्वीला माझ्या आयुष्यातून काढून टाकलेलं आहे असं बोलणं चाललेलं असतं. सगळं सुभेदार कुटुंब आनंदात आहे. सायली आणि प्रतिमा दोघीही खूप छान अशी कामगिरी करत असतात. सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवण्याचं काम आज सायली आणि प्रतिमाने घेतलेलं असतं आणि कल्पनाला चक्क सुट्टी दिलेली असते. कल्पनाला सांगितलेलं असतं की नाही, आज सगळा स्वयंपाक आवडीचा बनवला जाणार आहे प्रत्येकाच्या आणि कल्पनाने मात्र आता आनंदात राहायचं आहे. सायली म्हणत असते की माझी आई मला परत मिळालेली आहे, त्यामुळं मी त्यांना आता त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ करून खाऊ घालणार आहे. रविराज म्हणत असतात की आज सगळं काही कल्पनालाच मिळणार आहे की काय, आम्हाला काही मिळणार आहे का नाही. तेव्हा सायली म्हणत असते की असं कसं काका, तुम्हालाही सगळ्या गोष्टी तुमच्या आवडीच्या मिळणार आहेत असं सायली सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सगळेजण खुश झालेले आहेत आणि फायनली हा आनंदाचा क्षण सगळ्यांच्या आयुष्यात आलेला आहे. तो फक्त आणि फक्त सायली किती चांगली आहे त्यामुळे आलेला आहे, अन्यथा ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. इकडे अश्विन जो आहे ज्या पद्धतीने वागत आहे सगळेजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण तन्वीनं जी चूक केलेली आहे ती माहिती आहे, तरीही अश्विन तू असं वागू नकोस, कारण काहीही झालं तरीही तन्वीनं ज्या चुका केलेल्या आहेत त्यासाठी तिला शिक्षा भोगावी लागणारच आहे. कारण आता तर तिने आणखी एक चूक केलेली असते आणि ती म्हणजेच की तन्वीने
प्रतिमाची औषधं बदललेली असतात आणि त्या औषधांमुळे प्रतिमाला जो त्रास झालेला असतो तो सुद्धा भयानक असतो. ही गोष्ट सुद्धा विचारात घेतली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि सगळेजण इकडे त्याला समजवत असतात. अर्जुन मात्र आता शोध घेऊ लागलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही मला सायलीचं हे जे सत्य आहे ते शोधावंच लागणार आहे. सायलीच्या बाबतीत काय घडतंय हे सगळं मी शोधल्याशिवाय मी शांत राहणार नाही असं अर्जुनने ठरवलेलं असतं आणि अर्जुन त्याच पद्धतीने आता कामगिरी करत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण घरात खुश आहेत, सगळ्यांचा आनंदाचं वातावरण आहे. परंतु अर्जुन मात्र म्हणत असतो की नाही, आता हे सगळं सत्य मला शोधावं लागणार आहे. आणि आता अर्जुन रविराज सरांना विचारणार आहे की तन्वीनं जे गाठोडं दाखवलेलं होतं ते गाठोडं कोणतं होतं आणि त्यामध्ये कोणत्या वस्तू होत्या. हे सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा अर्जुनला कळणार आहे की नक्की काय. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.